जनमानसांचे। इथे जी मुलगी लवजियाच्या आरोपावरून पळून गेली होती, मोर्चाही निघला होता, मात्र ती मुलगी आता आलेली आहे आणि तिने एक जबाब दिलाय की मी 19 वर्षाची आहे आणि 10 वर्षापासून माझं त्यांचं प्रेम संबंध होतं. काय सांगतात? नाही, आता आपण जी सगळी वास्तविकता जर तपासली, 2 दिवसापूर्वीच ज्यावेळेला कुटुंबाने त्या फिर्यादी आरोपीच्या विरोधामध्ये जेव्हा फिर्याद दिल्यानंतर त्यांनी वास्तविकता त्यामध्ये मांडलेली होती की आमच्या मुलीला पळून नेलेला आहे. आणि आजही आपण जर त्या सगळ्या घटनाक्रमावर जर पाहिलं, त्या मुलीचा व्हिडिओ जर पाहिला, तर त्या मुलीनेच व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं तसं आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, त्या मुलीचा व्हिडिओ आला, तर व्हिडिओ जर आपण बारकाईनं पाहिला, त्या मुलीचं वय आता जवळपास पोलिसांच्या माहितीप्रमाणे 19 वर्ष त्या मुलीचं वय म्हणजे 18 पूर्ण आहे. आणि तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे की माझे 9 वर्षापासून त्या मुलाच्या समवेत माझे प्रेमाचे संबंध होते. म्हणजे याचा अर्थ 9 वर्षापूर्वी जर म्हटलं तिचं 19 वर्षाचं वय आज आहे, तर मग तिचं वय झालं 10. म्हणजे यालाच आमचं जे म्हणणं आहे की जेव्हा 18च्या आत या मुली ज्या वेळेला असतात, तर त्यावेळेस त्यांना कुठंतरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या बाबतीमधला पुढाकार काही लोकांनी घेतला जातो, असा आमचा वारंवार संशय, शंका ही आमची आहे. त्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी हे लोक वारंवार प्लॅनिंग करून अशा घडून आणतात. आणि म्हणून या मुलीच्या बाबतीमध्ये देखील 10 वर्षापासून हिला कुठेतरी सातत्यानं संपर्कामध्ये ठेवणं, वयाच्या 10व्या वर्षापासून, आणि आज कुठेतरी 18 वय झाल्यानंतर या गोष्टी आपल्यासमोर येतात. त्या मुलीला लगेचच ताबडतोब घेऊन जाण्याचा प्रकार होतो. कशा प्रकारे घेतलं हे आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचे सर्व चित्र हे मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी नजरेसमोर पाहिलेलं आहे. त्यामुळं यालाच आमचं जे म्हणणं आहे की यालाच नाव जे आहे हे लव जिहाद आहे. कारण की 18 पूर्ण असल्यापासूनच त्यांना टार्गेट करणं ही जे काय आहे हे संपूर्ण घटनाक्रम तशाच पद्धतीनं, म्हणून याला लव जिहाद हे जे नाव आहे हे योग्यरित्या कुठेतरी आपल्याला समोर असताना पाहायला मिळतं. आता अधिवेशन येते तर त्यामध्ये काही असं या संदर्भात लव जिहाद विरोधी कायदा वगैरे याच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या बाबतीतला कायदा तयार झाला पाहिजे अशी आमची वारंवार ही मागणी ही आमची सातत्यानं सुरू आहे. आणि आम्ही प्रयत्नशील आहोत की देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये असे कायदे हे अंमलात आले पाहिजेत. ही आमची प्रामाणिकपणे आमचा तो प्रयत्न राहणार आहे. कुठेतरी घटना घडलेली आहे. राहुरीच्या कानडे गाव जे आहे तिथे देखील लव जिहादचा प्रकार घडलेला आहे. 3 आरोपी ताब्यात आहेत. त्याचे मुलीला अक्षरशः 2-3 दिवस त्या जंगलामध्ये ठेवलेलं होतं. आणि राहुरीमधली घटना देखील ही वास्तविकता आहे की राहुरीमध्ये अशी घटना घडली. तिला देखील कुठेतरी किडनॅप केलेलं होतं. ते आरोपी हे पकडलेले आहेत पोलिसांनी. पण याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असं असतं महाराष्ट्रामध्ये की ज्या मुली टार्गेट केल्या जातात ह्या प्रत्येक मुलीचं वय हे अगदी 12, 13, 15 पासूनच त्यांना टार्गेट केलं जातं. आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर मुलींच्या टार्गेटमध्ये जे 2-3 पॅटर्न जे सेम आहेत. एकतर तिला 18च्या अगोदर टार्गेट करायचं, दुसरी गोष्ट की तिच्या मागं वडीलधारी जो आधार असतो तो नसलेला पाहिजे. तर हे त्यांना सोपं जातं. म्हणजे पुरुषांचा आधार घरात नसणाऱ्या व्यक्तींना हे टार्गेट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं की ती मुलगी याच्यामधली समोर आली आपल्या भिगवणमधली, तर तिने जरी काय सांगितलं पण तिच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं ते सांगितलेलं आहे. तिच्या बाबतीमध्ये तेच साम्य आहे. तिला वडिलांचं चित्र नाही. म्हणून आम्हाला सगळ्या ह्या शंका आहेत की असं का घडतंय. तिच्या नावी आज काय जमीन आहे, तिथं काय भाव आहे जमिनीचा. मग ह्या सगळ्या शंका ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. आज आमच्या पर्यंत जसं ती घटना जेव्हा भिगवणची देखील आली, तर पीडित ज्यावेळेस आम्हाला सांगतात की अशी घटना आहे, तर त्याच पद्धतीने आम्हाला पुढे जावं लागतं. आणि आज दुसरी घटना आज आमच्यासमोर सकाळीच ही आली. ही नाशिक जिल्ह्यातल्या आज आमच्या भगिनी या सिन्नर तालुक्यातल्या शिंदेताई म्हणून या ठिकाणी आज आलेल्या आहेत. त्यांची देखील घटना वास्तविकता तशीच आहे. यांच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारे सिन्नर तालुक्यामधला की कुठेतरी प्रकार असा आहे की त्या मुलीचं देखील वय 17 आहे आणि तिला देखील कुठेतरी गेल्या काही दिवसापासून ती गायब आहे. त्यांनी फिर्याद देण्याकरता ते गेल्या, फिर्याद घेतली गेली नाही.
त्यांना वारंवार तिथं त्यांची पोलीस प्रशासनाकडून अपरास्पद वागणूक त्यांची करण्यात आली, त्यांना हाकलून लावण्यात आलं आणि त्याच्यानंतर कुठंतरी आज फक्त मिसिंगची कंप्लेंट दाखल केली आहे. पण ज्यावेळेला मुलगी 18च्या अंतर्गत अंडर असतील, म्हणजे ज्यावेळेला 18 पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो की संज्ञान झाली, पण ज्या वेळेला 18च्या आत असताना त्या मुलीला कुठंतरी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण अजून तसा कुठलाही कलम हा पोलीस प्रशासनाने तिथं लावलेला नाही, त्याचा तपास फार गांभीर्याने घेतलेला नाही. पण या घटनेवरती कुठंतरी काम करत असताना आज या सगळ्या घटनेवरती पोलिसांनी अत्यंत बारकाईनं काम करणं गरजेचं आहे. मग याच्या मागे देखील अशाच विचाराचे लोक आहेत की ज्याला आपण या मुलीचं देखील साम्य तेच आहे की यांना देखील वडिलांचं चित्र नाही या मुलीला देखील, आणि ती 18च्या आत आहे. म्हणजे ज्यावेळेला ती 18 पूर्ण होईल लगेच तिला कुठेतरी प्रसार माध्यमांसमोर आणलं जाईल, कुठेतरी तिचा वेगळा ऍप्रुव्ड आणलं जाईल, लग्न सर्टिफिकेट आणलं जाईल. पण ह्या सगळ्या घटना घडतात त्या 18च्या आत असताना घडतात. आणि म्हणून कुठेतरी या प्रशासनानं याच्यावरती कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे. जे आरोपी असतात त्या आरोप्यांना कुठेतरी पोलीस प्रशासन मदत करतं का, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. तशाच प्रकारची घटना ही वारंवार ज्यावेळेला आम्ही आपल्याला भिगवणमध्ये गेल्यानंतर तिथं देखील शेकडो लोकांनी आम्हाला सांगितलं की तिथलचा एक व्यक्ती तिथलच्या राजकीय लोकांचे स्टेटस लावतो, तो तिथं काही प्रमाणामध्ये त्यांचे संलग्न असतो, अवैध व्यवसायाच्या माध्यमातून काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतो. मग याच्यामुळंच कुठेतरी अशा काही सर्वसामान्य लोकांना ज्यांना कोणाचाही आधार नसतो कुटुंबामध्ये, विशेषतः पुरुष माणसाचा आधार नसतो, तर त्या कुटुंबाला टार्गेट करून हे लोक असं कृत्य वारंवार करत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. म्हणून आमची मागणी हीच आहे की यालाच लव्ह जिहाद म्हणतात. हे बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे. ज्यावेळेला हे 18 नसल्यापासून याला टार्गेट केलं जातं आणि 18 असल्यानंतर ज्यावेळेस ते गायब होतात असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं. पण प्रेम प्रकरण सुरू कधी झालं, ह्याचं वय काय होतं, हे आपण तपासलं गेलं पाहिजे. म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव्ह जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झाले. आज देखील नाशिकच्या घटनेनंतर हे आपल्याला सिद्ध होतं की हे लव्ह जिहाद, यालाच लव्ह जिहाद म्हणला जातो. आणि उद्या या पोलीस प्रशासन याला कुठेतरी ह्या लोकांना पाठीशी घालतं. यांच्याशी अवैध धंदे असल्यामुळे, यांच्याशी कुठेतरी सलोख्याचे संबंध असल्यामुळे यांनाही कुठेतरी पोलीस प्रशासन सॉफ्ट कॉर्नर देताना पाहायला मिळतो. आणि जे पीडित असतात या कुटुंबाला, जे शुद्ध कुटुंबाला देखील कुठेतरी पोलिसांनी वारंवार तिथून पोलीस स्टेशनमधून किती येईल ती बघून घेईल, तुम्ही काय काळजी करू नका, ती आपोआप येईल. आपोआप कशी येईल, ऑटोमॅटिक कशी येईल, याला प्रशासनाने सापडलं पाहिजे. म्हणजे यांनाच कुठेतरी प्रशासन गुन्हा दाखल केल्यानंतर यांना कुठेतरी प्रशासनाने हलगर्जीपणा करायचा आणि आज कुठेतरी कुटुंबावरच त्याचं लोन पुढं करून द्यायचं की नाही यांचा हलगर्जीपणा झाला. पण 18 नसताना ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असते. 18 पूर्ण झाल्यानंतर ही जबाबदारी जरा कुटुंबात जरी असली पण 18च्या अगोदर ही संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन यांचीच असते. त्यामुळे या जबाबदारीतून प्रशासनाला बाजूला जाता येणार नाही. हे आरोपी यांच्यावरती कारवाई होणं आणि या अशा कुटुंबांना कुठेतरी पोलिसांनी न्याय मिळवून देण्याकरता मदत केली पाहिजे. असे लोक ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतात तर आमचा हाच प्रयत्न असतो की या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. आणि म्हणून याला कुठेतरी लव्ह जिहादची झालर ही आपल्याला प्रत्येक प्रकरणामध्ये ही पाहायलाच मिळते. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.